नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती 2026 नेमकी जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर आतापासून आपल्याकडे कोणकोणते अत्यावश्यक डॉक्युमेंट असले पाहिजे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, जे नव्यानं अभ्यास सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ दिशादर्शक ठरवणार आहे. चला बघा, तत्पूर्वी मित्रांनो, तलाठी भरतीची लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच आपल्या द ग्रो अकॅडमी ऍप वर सुरू झालेली आहे. बॅचची वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण नामांकित फॅकल्टी वर्ग तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध असणार आहे. संपूर्ण विषयाच्या पीडीएफ नोट्स तसेच तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा या बॅच सोबत तुम्हाला मोफत प्रोव्हाइड केल्या जातील. संपूर्ण त्याचबरोबर महत्वपूर्ण म्हणजे जसे की सराव चाचणी सुद्धा याच्यामध्ये उपयुक्त असणार आहे. क्लिअर. अधिक माहितीसाठी तुम्ही 86 68 83 85 88 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. बघा, तत्पूर्वी आतापर्यंत आपल्याकडे कोणकोणते कागदपत्र असले पाहिजे. कधी काही कागदपत्रे तुम्हाला अर्ज सादर करता वेळी लागतात, काही जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डीव्ही जेव्हा असतो तेव्हा तुमच्याकडे एवढे डॉक्युमेंट असले पाहिजे. बघा, पहिलं म्हणजे काय, अर्जातील नावाचा पुरावा. कधीसाठी? डीव्ही साठीचे हे डॉक्युमेंट. लक्षात घ्या, कोणते? डीव्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी लागणारे अत्यावश्यक डॉक्युमेंट की अर्जातील नावाचा पुरावा, ज्यामध्ये एसएससी तुमचं 10वीचं प्रमाणपत्र, ज्याला बोर्ड सर्टिफिकेट, सनद किंवा हे म्हणतो आपण मार्कशीट हे पाहिजे. तत्सम शैक्षणिक अर्हता, म्हणजे तुम्हाला इथं काय पदवीपर्यंत अर्हता दिले ते तुमच्याकडे कागदपत्रे असायला पाहिजे. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून तुमच्याकडे जन्माचा दाखला असला पाहिजे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा. बघा, तुमचं कुठपर्यंत शिक्षण झालेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला काय, जे काही तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, टीसी जो आहे, ट्रान्सफर सर्टिफिकेट, हे तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर पुढचं म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे, हे अत्यावश्यक डॉक्युमेंट. त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचा असल्यास, जर एखादा ईडब्ल्यू प्रवर्गातून जर अर्ज केला ते प्रमाणपत्र असलं पाहिजे. पुढचं, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असलं पाहिजे. कधी? फॉर्म भरताना, म्हणजे त्यामध्ये जे मधला काळ आहे या मधल्या काळामध्ये ते वैध ठरवणारं असणार पाहिजे. त्यानंतर पुढचं, जर एखादा उमेदवार दिव्यांग किंवा हे जर असला तर त्या व्यक्तीचा पुरावा असला पाहिजे. त्यानंतर माजी सैनिक जे अर्ज सादर करतात त्यांच्याकडे माजी सैनिक असण्याचा पुरावा असला पाहिजे. त्यानंतर खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे. खेळाडू प्रवर्गातून, स्पोर्ट मधून जर तुम्ही अर्ज सादर करत असाल तर हे तुमच्याकडे अत्यावश्यक आहे. त्यानंतर पुढचं, की अनाथ असला एखादा अनाथ उमेदवार असला ते प्रमाणपत्र असलं पाहिजे. एखादा प्रकल्प आहे, जसं की एखादा धरण वगैरे झालं, ते प्रमाणपत्र आरक्षण जर तुम्ही घेत असाल तर ते तुमच्याकडे पुरावा त्याचा असला पाहिजे, प्रमाणपत्र असलं पाहिजे. त्यानंतर भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, जे की लातूर इत्यादी भागात भूकंप झालेला आहे तर त्या ठिकाणी त्यांचं प्रमाणपत्र असलं ते सुद्धा आहे. त्यानंतर अंशकालीन एखादा पदवीधर कर्मचारी जर असला तर कर्मचारी जर आरक्षण घेत असेल तर ते सुद्धा तुमच्याकडे प्रमाणपत्र पात्र असलं पाहिजे. त्यानंतर कोणकोणते पुरावे पाहिजे, लक्ष द्या, तुमच्याकडं याच्यामध्ये कोणकोणते पुरावे असायला पाहिजे. पहिला पुरावा म्हणजे प्रथमतः एसएससी नावात जर बदल असला, 10वीच्या मार्कशीट मध्ये तुमचा जर बदल असला तर बदल असल्याचा तुमच्याकडे एक पुरावा असला पाहिजे. त्यानंतर अराखीव महिला जर असली, एखादी ओपन मधून असणारी महिला आहे, त्यानंतर मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, खेळाडू मधून आहे, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, पदवीधर, लक्षात घ्या, पदवीधर, तसेच कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, म्हणजे तुम्ही 10वी आहे, लक्षात घ्या, 10वी 12वी मध्ये तुमच्याकडे मराठी भाषा हा जर विषय असला तर हा सुद्धा पुरावा त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे. त्यानंतर पुढचं, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. आणि पुढचं शेवटचं म्हणजे काय, एखादा जर अनुभव असला तर एखाद्या कामाच्या अनुभवाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. तर मित्रांनो, तलाठी भरतीसाठी एवढे महत्वपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे जेव्हा परीक्षा पास होता, जेव्हा डीव्हीला जाता, तेवढे तुमच्याकडे असले पाहिजे. ज्यांच्याकडे काही डॉक्युमेंट अजून नसतील तर त्यांनी आतापासूनच काय ते काढून तयार राहा. बघा, आता मूळ मुद्दा, की नेमकी जाहिरात कधी येणार आहे. बघा, बऱ्याच जणांचं मत आहे की जाहिरात कधी येणार. बघा, जी काही तलाठी भरतीची जी काही जाहिरात आहे तर ही जाहिरात कधी येईल. बघा,
जाहिरात कधी, तर जाहिरात कधी येण्यापूर्वी एक महत्वाची बाब सर्वांनी लक्षात घ्यायचे, की जो काही महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग जे काही मुंबई कार्यालय, तर याच्या अंतर्गत नोटीस आलं होतं कधी 28 जानेवारी 2026 ला. लक्षात घ्या, कधी 28 जानेवारी 2026 ला, ज्यामध्ये सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं, ज्यामध्ये विषय होता तलाठी पदभरती 2023 बाबत संदर्भ 10 मार्च 2025 चं शासन पत्र दिलं होतं. त्यानंतर पुढचं दुसरं प्रमाणपत्र किती 2/12/2025 चं. याच्या अंतर्गत की तलाठी भरती जी काही 2023 ला झाली होती, यामध्ये 4793 रिक्त जागासाठी 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये टीसीएस कंपनीने ऑनलाईन परीक्षा घेतली, जी की आपण बघितलं की 36 जिल्ह्यामध्ये झाली होती. हे सर्वांना माहिती आहे. बघा, हे काय सर्वांना माहिती आहे. बघा, यामध्ये मुद्दा या लक्षात आहे परिपत्रकाचा, की 4 मे 2022 मधील परिच्छेद 11 मध्ये निवड सूची जी काही तुमची भरती प्रक्रिया निवड यादी वेटिंग लिस्टच्या याद्या आहेत, तर ही कालमर्यादा जी आहे, तर ही कालमर्यादा निवड समितीने एका वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापासून रिक्त पद विचारात घेतले, म्हणजे काय एका वर्षामध्ये हे संपूर्ण प्राप्त झालं पाहिजे, त्या दिनांकापर्यंत घडेल आणि दिनांकाची विधिग्राह्य राहील ही निवड सूची काय व्यपगत होईल. म्हणजे एका वर्षापर्यंत ग्राह्य असेल, त्यानंतर ती काय संपूर्ण व्यपगत होणार आहे अशा स्वरूपाची आहे. त्यानंतर 13 मार्च 2025 अखेरपर्यंत ती संपुष्टात आलाय. बघा, सबक निवडणूक आचारसंहिता बघा कशामुळे लांबलंय, तर या लांबण्यामध्ये कारण लक्षात घ्या, की सबब काय होता, निवडणुका आचारसंहिता आल्या, त्यानंतर तलाठी पदभरती 2023 च्या बाबत उद्भवलेली जे काही न्यायालयीन प्रकरण येतं, बऱ्याच वेळा न्यायालयाने प्रकरण राखून ठेवले, काहीतरी कागदपत्र काहीतरी बनावट खेळ आहे या संदर्भामध्ये, ते प्रकरण विचारात घेता विशेष बाब म्हणून तलाठी पदभरती 2023 बाबत निवड सूची प्रतीक्षा यादी 6 महिन्यापर्यंत काय होती, सुरुवातीला 6 महिन्यापर्यंत वाढवली होती. तर 6 महिन्यापर्यंत वाढवण्याची तारीख आहे की 13 सप्टेंबर 2025 पर्यंत निवडणूक आचारसंहिता, त्यानंतर न्यायालयीन प्रकरण, यामुळे तिला काय 6 महिने मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामध्ये परत शासन निर्णय आला की 10 मार्च 2025 अन्वये त्याला काय त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली. बघा, मान्यता दिली, 6 महिन्यापर्यंत संपूर्ण क्लिअर करा असं त्याच्यामध्ये नमूद केलं. त्यानंतर पुढचं की सामान्य प्रशासन विभागाच्या 2 डिसेंबर 2025 रोजी शासन निर्णयातील तरतुदी, ज्यामध्ये 4 मे 2022 चा जो शासन निर्णय होता, ज्यामध्ये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेबाहेर म्हणजे लोकसेवा कक्षेबाहेर गट ब गट क ड संवर्गातील नामनिर्देशित कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गसूचनामध्ये 11 निवड सूचीची जी कालमर्यादा जी आहे, तर कार्यमर्यादा ही शासन निर्णय खालील प्रमाणे सुधारणा करण्यात आली. बघा, परिपत्रक आहे, परिपत्रकामध्ये सरळ सरळ लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. बघा, की निवड समितीने तयार केलेली निवड सूची काय 2 वर्षासाठी नवीन सूची तयार करण्यात आली, ज्यामध्ये सेवा भरतीचा जाहीर करण्यात आलेला नियमांक आहे, की ज्यामध्ये मुदतवाढ निवड सूची करण्यात ज्या दिनांकाची रिक्त पदे विचारात घेण्यात आले त्या परंपरागत असतील. काय परंपरागत म्हणजे मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, की प्रशासन विभागाच्या 2 डिसेंबर 2025 रोजी शासन निर्णयातील उक्त तरतूद विचारात घेता तलाठी पदभरती 23 बाबत निवड सूची काय 2 वर्षाच्या कालमर्यादेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. बघा, कधी म्हणजे ती कधी संपणार आहे, 13 लक्षात घ्या 13 मार्च 2026. कधी 13 मार्च 2026 ला जी काही तुमची जी काही निवड सूची आहे, तर ही निवड सूची समाप्त होईल आणि त्यानंतर काय पुढची जाहिरात येईल. बघा, जी काही पहिली भरती प्रक्रिया जी आहे, तर पहिली भरती प्रक्रिया पार पाडल्यानंतर नवीन जाहिरात येईल. त्यामुळे तलाठी भरतीची ही अपेक्षा लक्षात ठेवायचे की 13 मार्च नंतरच नवीन हालचाली सुरू होतील. त्यामुळे आतापासून फक्त आपलं प्रथम कार्य आहे की अभ्यासाला तयार असणं गरजेचं आहे. बघा, त्या दृष्टिकोनातून तलाठी भरतीची लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच द ग्रो अकॅडमी ऍपवर सुरू झालेले बॅच जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.